Hello everyone and welcome back to Travelogos India. So after longest time we are coming back with a travel talk. This time is it with Japan भटकंती. खूप दिवसापासून आमचं हे प्लॅनिंग चाललेलं. ऍक्च्युली झालं काय, जेव्हा सिरीज चालू झालं तेव्हा ह्या एपिसोडने आपण सुरुवात करणार होतो. पण आपण भारती आणि पॅरिस सोबत सुरुवात केली, मग आपण हंटिंग मिल्की वे केलं, मग आपण कुवेत बद्दल केलं विशाखा सोबत. पण नंतर जरासा ब्रेक पडला. तो का पडला? कारण ज्यांच्यासोबत आपल्याला करायचं होतं ते बिझी होते. सो बाय हिअर अँड दॅट त्या कारणामुळे ते राहिलंच. पण आता आम्ही ते चालू करतोय. सो फायनली आफ्टर लॉंगेस्ट टाइम वी आर डुईंग दिस अगेन. Very excited to explore Japan with Japan Bhatkanti with Ajinkya. So let's welcome our guest and we'll move on with him. So नाही let's प्रॉब्लेम. welcome Japan Bhatkanti, ओके. Mr. Ajinkya Joshi. तर let me introduce you to him. ओके. ह्यांचा आणि आमचा संबंध इंस्टाग्राम वरती आला. आम्ही त्यांना मेसेज केला अबाउट द ट्रॅव्हल टॉक अँड ही वॉज व्हेरी एक्साइटेड टू डू दिस. फॉर द फर्स्ट टाइम आम्ही पहिला अप्रोच यांना केलेला आणि ही वॉज द फर्स्ट वन टू आन्सर की येस वी आर व्हेरी एक्साइटेड टू डू दिस. तर आज आपण जपान बद्दल बोलणार आहोत. अजिंक्य ऑलमोस्ट ऑलमोस्ट 2 वर्ष होत आले असतील ना आता, तर आमचं बोलणं आता 1 वर्ष चालू हा 2 वर्ष झालेलं झाली. असं. 2 वर्ष 2 वर्ष, 4 महिने झाले जवळजवळ. हा 2-2.5 वर्ष ऑलमोस्ट त्यांना जपानमध्ये अडीच झाले. तो अडीच. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी एक्सप्लोर केल्या जपानमध्ये राहून. असं नाही की फक्त त्यांच्या तेवढ्या पार्ट मध्ये, बट अदर दॅन बिंग अ सिटीजन ऑफ जपान त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. तर आपण त्या सगळ्याच एक्सप्लोर करणार आहे यांच्यासोबत. सो फर्स्ट आमच्या ऑडियन्सला तू सांग तुझ्याबद्दल, की तू कुठून आलास, महाराष्ट्रातून कुठून आहेस. सगळ्यात आधी सौरभ तुझं मनापासून धन्यवाद. कारण जसं तू मगाशी सांगितलंस की सगळ्यात आधी तू मला अप्रोच केलं होतंस, बट काही ना काही तुझ्या प्रॉब्लेम किंवा माझ्या प्रॉब्लेम्समुळे आपलं ते एक्सटेंडच होत गेलं आणि अखेर आजचा दिवस उजाडलेला आहे की येस तुझ्या येस, ऑडियन्सला माझ्याबद्दल डेफिनेटली. सांगेन. तुझ्या ऑडियन्सला पण नक्कीच जपान बद्दल अशा गोष्टी कळणार आहेत की त्यांना त्या युट्यूबवरनं किंवा वर्तमानपत्रामधनं त्यांना ते दिसणार नाहीयेत. अशा गोष्टी मी आज तुझ्या ऑडियन्सला सांगणार आहे. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ किंवा आपला जो सेशन आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे असं मला वाटतं. हो हो, नक्कीच. मी पण आता क्वेश्चन्स काढले ना, तर मी विचार करत होतो की काय काय आपण विचारू शकतो. पण जो जपान बद्दल जो म्हणजे बेसिकली तो काही बोलतात ना, बेटांचा मिळून बनलेला आहे तसा देश. बरोबर 84-85 बरोबर बेट आहेत. पण त्याच्यामध्ये अराउंड एक 400 टाईपची छोटी छोटी बेटं, मग त्याच्यामध्ये चेरी ब्लॉसम पासून व्हॉल्कॅनो बरोबर. पर्यंत आणि आपलं सुशी सारख्या फूड कल्चर पासून ते बरंच काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे याच्यामध्ये. मी भरपूर सारे बरोबर. व्हिडिओज तुझे बघितले आहेत, त्याच्यानंतर त्या रिलेटेड पण आपण बोलूच. तर भरपूर काय काय कव्हर अप नक्की करणार आहे. नक्की. सो एव्हरीबडी हु इज येस वॉचिंग दिस, आय विल मेक शुअर की तुमचं एंड पर्यंत ते इंटरेस्टिंग तेवढंच राहील. प्रत्येक येणारा नक्की क्वेश्चन आधीच्या क्वेश्चन पेक्षा इंटरेस्टिंगच असेल. ओके. नक्की. बट बिफोर बिफोर वी स्टार्ट, आय रिअली वॉन्ट टू एव्हरीबडी टू नो यू, की तू कसा येस प्रवास केला जापान पर्यंतचा, ते जरा तू सांग सगळ्यांना. कारण खूप लोकांना येस असं वाटतं की इंडियामधून जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर काही ठराविकच देश आहेत, साऊथ एशियन कंट्रीज आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. बरोबर, म्हणजे मलेशिया, बँकॉक, बरोबर इथे लोक जातात बरोबर फिरायला. किंवा अदर बरोबर. दॅन दॅट मग युएस कॅनडाला लोक जातात. पण जपान इज अ डिफरंट चॉईस ऑल टुगेदर. आणि इफ यू वॉन्ट टू बी बरोबर. इन जपान, त्यांचे रूल्स, त्यांचं कल्चर थोडं थोडं सिमिलर जरी असलं तरी बऱ्यापैकी रेस्ट्रिक्टिव्ह आहे. देन हाऊ यू डू मॅनेज देअर सेल्फ, आणि तू कसा, तुझा प्रवास कसा होता जपान पर्यंतचा नक्कीच फ्रॉम नक्कीच महाराष्ट्र. नक्कीच. मी सगळ्यात आधी माझी थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. शॉर्ट इंट्रोडक्शन. बऱ्याच लोकांनी मला तुम्ही फेसबुकवर बघितलं असेल कारण माझं फेसबुकवरचं लाईव्ह खूप व्हायरल झालं होतं. तर त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती मला सांगणारच आहे काय काय गोष्टी आहेत ते. सगळ्यात आधी माझं नाव आहे अजिंक्य जोशी आणि मी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून आहे. त्यामुळे आता बऱ्याच अच्छा. लोकांना सांगली सांगली कोल्हापूर म्हटलं की थोडंसं आपलं वाटतं. हा, त्यामुळं भाषा आपली आणि कळते ना, भाषा आपली भाषेवरून बरोबर. समजतं. हो. बरोबर भाषेतून आपल्याला समजतं आणि बऱ्याच वेळा मला पण इथं जेव्हा मी नेहमी इथे जपानमध्ये कोण ओळखत नाही, पण जेव्हा मी हम्म. पुण्यामध्ये वगैरे होतो तेव्हा कसं आहे की एखादी एक आपला एक टोन असतो प्रत्येकाचा. त्या टोनवरनं आपण लगेच ओळखलं जातो की सांगली कोल्हापूर साईडचा आहेस का तू वगैरे. वेगळा आहे, हा. तर बरोबर. त्यामुळे तुम्ही बऱ्याच लोकांनी ओळखलं पण असेल की हा सांगली कोल्हापूरचा टोन दिसत आहे. तर मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातून आहे आणि माझं जर तुम्ही जपानची माझी काय म्हणतो आपण जर्नी कधी सुरू झाली असं आपण जर मला तुम्ही प्रश्न विचारला तर हम्म. साधारण 2.5 वर्षापूर्वीपासून जपानची जर्नी माझी चालू झाली. तसं तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. जर शिक्षण म्हटलं अच्छा. तर बेसिक शिक्षण म्हटलं तर प्रॉपर. पण ओके. इंजिनिअरिंग नंतर मला ऍक्च्युली करायचं होतं एमबीए. पण हम्म. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एमबीए आता खूप कॉमन झालेलं आहे. हो, ते तर आणि आहे. मला आणि मला एक फॉरेन लँग्वेज एक शिकायची इच्छा होतीच पहिल्यापासून. आणि त्याच्या आधी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला जपानचं कल्चर खूप आवडायचं. जपानचं कल्चर म्हणजे सगळ्यांनाच आवडतं की बाबा जपान स्वच्छता असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल या तर टेक्नॉलॉजी गोष्टी आहे. आहेतच.
पण जे ऑडियन्स आहेत की जे आता जॉब शोधत आहेत किंवा जे आता 11वी-12वीला आहेत त्यांच्यासाठी मी हे खास करून सांगतोय की जपान निवडण्याचं कारण एक महत्वाचं कारण असं आहे की जॅपनीज कंपनी आहेत त्या पूर्वीपासून एक त्यांची एक तोकुबेत्सू म्हणजे एक स्पेशल प्रकारचे एक ट्रॅडिशन ते घेऊन जातात. तर ते ओके. ट्रॅडिशन कुठलं आहे हे मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नसणार. तर जॅपनीज कंपनीचा ऍक्च्युली 2 गोष्टी आहेत. एक आहे शुशिन कोयो आणि दुसरा आहे जॉब रोटेशन. आता शुशिन कोयो अच्छा. म्हणजे काय की जॅपनीज कंपनी तुम्हाला लाईफ टाईम एम्प्लॉयमेंट देतात. हो. म्हणजे ओके. बेसिकली जॉब तर लागला की परमनंट फॉर राइट. मोस्टली, लोकल मोस्टली. एम्प्लॉई. कारण कसं असतं ऍक्च्युली सौरभ तुला पण सांगतो प्लस तुझ्या ऑडियन्सला पण सांगायचं मला आहे की जॅपनीज लोकांची विचारसरणी थोडीशी आपल्यापेक्षा वेगळी आहे. नॉर्मली हा. आपण कसं विचार करतो की काम करायचं, 1-2 वर्ष काम करायचं, त्यानंतर कंपनी स्विच केली की स्विच आपल्याला करायचं, पेमेंट सॅलरी हाईक होतं, मिळतो. पेमेंट हाईक होतं, येस. प्रोफाईल चांगली मिळते. ही आपली बेसिक असं मी इंडियन कुठल्या मेंटॅलिटी आहे. बेसिक इंडियाची मेंटॅलिटी किंवा एक जनरल आपण विचार करतो. तो काही हो, चुकीचा आहे हो. असं मी म्हणत नाही. पण जॅपनीज लोकांचा विचार थोडासा कसा आहे की एकाच कंपनीत जर तू जास्त वर्ष राहिलास, हम्म. फॉर एक्झाम्पल समजा मी इंजिनियर आहे आणि मी इंजिनियर समजा मी 2 ते 3 वर्ष मी इंजिनियर जॉब केला आणि मी हम्म. समजा तिथं इंजिनिअरिंग जॉब करून मी थोडासा बोर झालो. पण मी अशा वेळी तू काय करणार की कंपनी तू स्विच करणार. तर ते काय म्हणतात तुम्ही कंपनी स्विच करू नका. तुम्ही तुमचे जॉब प्रोफाईल रोटेट हा, करा. ओके. जॉब म्हणून त्याला रोटेशन करा. जॉब रोटेट येस, येस. जॉब ओके, रोटेट करा. ओके. म्हणजे चालेल. जेणेकरून काय की तुला पण एक वेगळा एक्सपिरियन्स येतो, कंपनीला पण एक वेगळा हे मिळतं आणि प्लस कंपनीला दुसरा माणूस शोधायची वेळ नाही ना. कारण तुझ्यावरती हा, त्यांनी ऑलरेडी एक्झॅक्टली. पहिले 6 आणि महिने, तुला 1 पण वर्ष स्किल खर्च सेट घेतले असतात. डेव्हलप होतात तेवढेच. राइट आणि एक्झॅक्टली. तुझ्या इनबिल्ट तुझ्या स्किल सेट डेव्हलप होतात. जसं की म्हणजे इंजिनियर प्लस मार्केटिंग सारखं असतं. तो इंजिनियर हा, पण तू जॉब एक्झॅक्टली. एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडं, मार्केटिंगचा पण एक्सपिरियन्स आहे. तर एक एक म्हणजे एक माणूस म्हणून तू खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतोस डेव्हलप होतोस. जपानमध्ये. येस. येस, राइट. डेव्हलप होतोस. तर त्यामुळं म्हणजे जर कोणी विचार करत असेल, की बाबा जॅपनीज घेऊ का नको, तर या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकीचं तुम्हाला सगळं अॅनिमे वगैरे तुम्ही बघत असाल किंवा लोकांना हो, बरेच हो. आवडतात. मग हो, हो. स्वच्छता वगैरे त्याच्याबद्दल मी काय सांगण्यामध्ये मला वाटतं, की सगळ्यांना माहीत आहे त्या सगळ्यांना गोष्टी. दिसतच ते ऑफकोर्स. बरोबर. तरी पण तुम्हाला बघायचं असतील तर तुम्हाला सांगेनच मी काय कुठलं चॅनल आहे किंवा काय करतो मी ते पण तुम्हाला ते येणारं सांगेनच. तर या हो, 2 हो. बेसिक गोष्टी होत्या. त्यामुळं मी ठरवलं की आता आपण इंजिनिअरिंग नंतर एमबीए करायच्या ऐवजी एक जॅपनीज फॉरेन लँग्वेज आपण शिकूया. तर ओके. त्याची सुरुवात मी कोल्हापूरपासून केली. हम्म. कोल्हापूरमध्ये आमचे एक शेट्टे मॅडम आहेत, तर त्यांच्याकडे मी पहिल्यांदा क्लासला होतो अच्छा. आणि तेव्हापासून मला हळू जपानची आवड निर्माण होऊ लागली. पण तेव्हा मी सांगली, कोल्हापूर, पुणे अशामध्ये मी एक कंपनी होती माझी एक्सेल सिटी, जिच्यावरती अच्छा. मी ॲप मार्केटिंगचं मी काम करत होतो. तर मी ओके. जॉब करता क्लास करायचो. म्हणजे मी दर आठवड्याला साइड बाय साइड. ट्रॅव्हल करून एक 1-1.5 तास ट्रॅव्हल करून मी क्लासला अटेंड वा. करायचो. आठवड्यातनं 2 दिवस मी क्लासला जाऊन आणि प्लस जॉब सांभाळत असं कंप्लीट करत मी माझी N5 म्हणजे जॅपनीजच्या टोटल 5 लेव्हल असतात. ओके. N1 टू N5. N5 हा. ही सगळ्यात बेसिक लेव्हल आणि हा. N1 ही सगळ्यात अप्पर लेव्हल. टॉप लेवल. ओके. हा. टॉप लेव्हल. म्हणजे N1 लेव्हल जर तुम्ही कंप्लीट केली तर जॅपनीज लोकांशी तुम्ही निवांत बिंदास तुम्ही बोलू शकता. म्हणजे अच्छा. बिझनेस जॅपनीजमध्ये किंवा नॉर्मल लाईफ तुम्ही इथं स्पेंड करू शकता. ही अशी ही ओके. लेव्हल आहे. बरोबर. तर जॉब करता मी माझी N5 लेव्हल मी कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मग अजून जॅपनीज लँग्वेजमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. ॲक्चुअली अच्छा. जॅपनीज लँग्वेज किंवा मला वाटतं फॉरेन लँग्वेजचं कुठले पण एक वैशिष्ट्य असं आहे, की जसं-जसं तुम्ही त्याच्या काय म्हणतात अभ्यास कराल किंवा जसं तुम्ही हा. त्याला जाणून घ्याल, तसं तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. हा, ते तर आहेच. म्हणजे तिकडच्या स्टोरीज किंवा त्यांचं लिखाण तिकडचं त्या स्टोरी, भाषेतलं वाचतो. तिकडचं कल्चर म्हण किंवा त्यांचे प्रत्येक देशाचे एक कल्चर शॉक्स वेगवेगळे असतात. हा. बरोबर. ते इथं मला पण बसलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगेनच पुढं. हा, पण तेच. अशा वेळेला मग अजून मला इंटरेस्ट माझा खूप डेव्हलप होत गेला आणि मग मी असं ठरवलं, की आता ते जॉब प्लस जॅपनीज हे हम्म. दोन्ही एका दगडावर जर मी दोन्ही दगडावर जर मी पाय ठेवला, तर थोडंसं मला ते अवघड होत होतं. म्हणून मग हम्म. मी अशा वेळी माझी कंपनी मी लेफ्ट केली आणि ओके. त्याच्यानंतर मी पूर्ण फोकस हा जॅपनीज लँग्वेजवरती केला. आणि ओके. ओके. त्याच्यानंतर मग मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये तुला रांडेर इन्स्टिट्यूट माहिती आहे का? आपलं नाही. पुणे युनिव्हर्सिटी. ॲक्चुअली हा, पुणे पुणे युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीच्या अंडरच सगळ्या लँग्वेजेस येतात ना. फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर समजा जॅपनीज लँग्वेज असेल, चायनीज लँग्वेज हा, असेल, हा, हा. तर तर ते युनिव्हर्सिटीची फक्त जागा जी आहे ती रांडेर इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे अच्छा. हा ओके. जो तू ओके. प्रोग्राम म्हणू शकतो, म्हणजे तो पुणे अंडर पुणे युनिव्हर्सिटीचा अंडर युनिव्हर्सिटी आहे. ओके. येस, येस. गॉट इट. सर्टिफिकेट पण तुला पुणे युनिव्हर्सिटीचंच मिळतं. तर अच्छा. तिथं मी 1 वर्ष पुन्हा हा कोर्स जपानच्या पुढचा भाषा थोडीशी मी शिकलो आणि हम्म. त्याच्यानंतर मी आता जिथं जपानमध्ये मला एक वाकायामा
वाकायामा म्हणून माझं स्कूल आहे. तर राठोड सर म्हणून आहेत पुण्यातले. तर त्यांच्या अच्छा. थ्रू मला इथली मला इंट्रोडक्शन मिळालं. मला या ओके, ओके. शाळेबद्दलची माहिती मिळाली आणि इकडे यायचा मला तो चान्स मिळाला. आणि कसं होतं, की 1-1.5 वर्ष मी लँग्वेज शिकत होतो. पण हं. म्हटलं, की कसं व्हायचं इंडियात कसं होतं प्रॉब्लेम ॲक्चुअली, की क्लास पुरतं मर्यादित तू 1 ते 1.5 तास जापनीज भाषा शिकतोस हां, आणि नंतर परत क्लास आपलं बॅक टू मराठी. येस. नंतर मग तू मराठी, हिंदी, इंग्लिश जे काही प्रत्येकाची लँग्वेज असेल, ती आपली काय म्हणतात त्याला, बोगोकू म्हणजे आपली जी मराठी आपली मायबोली जी भाषा म्हणतो आपण, त्या भाषेत तू हां, बोलायला लागतोस. ऑफ कोर्स. तर मग म्हणून म्हटलं, की चान्स मिळत आहे, तर मग एकदा जपानला जाऊन बघूया तरी. म्हणजे कसं आहे, की प्रत्यक्षात खरंय. तू तिथं जाऊन भाषा शिकू शकतोस ना. हो, आणि आता माझ्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मी सगळ्यांना हेच सांगेन, की एखादी फॉरेन लँग्वेज कुठली पण असेल, मग तुम्ही जर्मन असेल, जॅपनीज असेल, चायनीज असेल, ती जर तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही त्या देशात जाऊन शिका. जेणेकरून तुम्ही ती लवकर पण शिकता सवय पडते. आणि खूप हां, चांगल्या प्रकारे तुम्ही ती ग्रॅब करू शकता. एक्झॅक्टली. मग जेव्हा तू बोल. फर्स्ट टाईम गेलेला जपानला, आता जपान म्हणजे आपल्या इथून जवळ तर नाही, की तू नाही, 2 बरोबर. अवर्स, 4 अवर्स फ्लाइट, तू 16 टू 20 अवर्सची फ्लाइट पकडून गेला. मग तो राइट, राइट, एक्सपिरियन्स कसा राइट. होता? एक लाँग टर्म फ्लाइट आणि मग तू जेव्हा फर्स्ट टाईम जपानमध्ये लँड झाला, तर असं वाटतं बरोबर. का, की जनरली मी आधी पण याच्याशी बोललो ना, त्या सगळ्यांनी मला हां, हां. सांगितलं, की व्हेन वी ट्रॅव्हल टू सम अदर कंट्री ना, त्यावेळेला ओके, तिकडची लोकं खूप वेगळी दिसतात. म्हणजे त्यांच्या केसाचा ओके, रंग, त्यांच्या त्वचेचा रंग आणि व्हेन यू ओके. टॉक अबाउट जपान, त्यांचे पहिलं तर त्यांचा अपीअरन्स, की दे ऑल सीम सेम. की तू एअरपोर्टला बरोबर. उतरला आणि ते सगळेच सेम दिसतायत किंवा पूर्ण असं वेगळ्याच जमिनीवर आलाय असं वाटतं का? किंवा फर्स्ट टाईम फ्लाइट हां, एक्सपिरियन्स तुझा कसा होता? टू फ्लाइट एक्सप्रेस फ्लाइंग नक्की, टू नक्की. जपान? ॲक्चुअली मी जसं तुला सांगितलं की आता, की इंजिनिअरिंग मी केलं, पण इंजिनिअरिंग मी लोणावळ्यामधनं केलं, सिंहगड कॉलेजमधनं. हां, त्यामुळं जेव्हा सुट्टी मिळायची, तेव्हा लोणावळा टू सांगली हे मी कायम हां, बसनं ट्रॅव्हल करायचो आणि मला बेसिकली ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. हां, त्यामुळं म्हणजे फ्लाइट जसं की 15 तास, 20 तास जरी असेल आणि कसं होतं की म्हणजे तू गाणी म्हण, सॉन्ग्स, मूव्हीज वगैरे बघत जर गेलास तर तेवढा वेळ तर मला असं वेगळं काय असं वाटलं नाही. पण हां, हां. नक्कीच माझा फ्लाइटचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मी खूप म्हणजे एक्साइटेड होतो, की बाबा जम म्हणजे बाबा पहिल्यांदा फ्लाइटनं चाललोय आणि ते पण जपानला डायरेक्ट. जपानला. हां, सो छान होता एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मला वाटतं की अ, फक्त एक अर्धा ते 1 तास मी फक्त झोपलो असेल. बाकीचे 1-2 पिक्चर बघितले. तोपर्यंत जपान येऊन गेलं. अच्छा. आणि कसं होतं रे, जेव्हा तू एक्साइटेड असतोस ना, तेव्हा तुला तशी झोप म्हण किंवा अशी लागत नाही ना. कधी एकदा हां, जपान ते पण बघतोय आहेच. आणि कधी एकदा मी बसतोय आणि जातोय आणि मी जपान बघतोय, असं ते होत होतं. त्यामुळे असं फार काय म्हणजे म्हणतो ना, कंटाळवाणं वगैरे असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण मला तसं काही हां, जाणवलं नाही. मला अच्छा. रादर एकदम ते एन्जॉयफुल जर्नी अशी मला वाटली. पण जसं तू म्हटलास, की जेव्हा पाऊल ठेवल्यानंतरच अख्खं जपान म्हटल्यानंतर एकतर जपानमध्ये तुला माहीत असेल किंवा ज्या मला ॲक्चुअली ज्या ह्यांना पण सांगायचं आहे, की लिसनर्सना, की जपानमध्ये इंग्लिश बोललं जातं, पण ते अगदी फार कमी बोललं जातं आणि ते कमी पण आहे. टॉप हां, सिटीजमध्ये. जसं की टोकियो म्हण, ओसाका म्हण, या ठिकाणी तुझं हां. इंग्लिश बोललं जातं. पण मोस्टली इथं जे कन्व्हर्सेशन असतं, ते जॅपनीज लेव्हलमध्येच असतं. म्हणजे सॉरी जॅपनीजमध्ये. जॅपनीज लँग्वेजमध्येच असतं ना. सो मग ती पण एक म्हणजे होतं ना, की बाबा आपल्याला जॅपनीज लँग्वेज एवढी हां. येत नाही. अजून तर एवढी येत नव्हती त्यावेळेला 2 वर्षापूर्वीची गोष्ट. तर हो. काय-काय, कशा-कशा गोष्टी होतील, असे बरेच विचार डोक्यात येत हां, होते. कारण साइन बोर्ड पासून रस्त्याचे साइन बोर्ड्स, खूप एअरपोर्टचे ऑब्व्हियसली टर्मिनल्स बरोबर. सगळं, सगळं जॅपनीजमध्ये असणार. चुकून आणि सगळ्यात महत्त्वाचा कंप्लीट विषय न्यू सांगतो तुला, एक्सपिरियन्स. कसं होतं, की इंडियन सिम असतं तुझ्याकडे बरोबर. इंडियन सिम हां, असतं, पण ते इंडियन सिम तुझं दिल्लीला गेलं, की तुझं ते बंद दिल्लीपर्यंत तू तुझं विमान फ्लाय केलं की उडालं, हां, की ते सिमचं नेटवर्क निघून जातं. इंटरनॅशनल सिम लागतं. आणि हां, त्यानंतर मग जेव्हा तू पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कनेक्शन करतोस, म्हणजे हां, एअरपोर्टमध्ये जपानमध्ये उतरल्यानंतर ते सगळं असणार जॅपनीजमधनं. ते तुला हां. कळतं का? तर ती सगळी भीती. आणि कसं होतं, की मला माझे टीचर घ्यायला येणार होते अच्छा, एअरपोर्टवरती ओके. हां. आणि हां, आणि कोण दिसायलाच तयार नाही. ते एकतर वायफाय कनेक्ट होत नव्हतं. मग ते वायफाय कनेक्ट केलं. असे म्हणजे वेगवेगळे असे छान एक्सपिरियन्स येत गेले. छोटे-छोटे मग एक्सपिरियन्स. हां, मग शिक्षकांना मग फोन केला. मग ते म्हटले, "आम्ही येतोय" म्हटले आणि तेव्हा नेमकं त्या दिवशी पाऊस होता आणि तो दिवस मी अजून विसरू शकत नाही. म्हणजे जसं की मी एअरपोर्टवरती आलो. समोरच माझे शिक्षक आले होते. मग ते हं. बॅगा घेऊन मी गेलो आणि गाडी घ्यायला आली होती. गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर एवढा रस्ता क्लीन म्हणजे ऐकलं होतं रे फक्त की जपान इज अ क्लीन सिटी किंवा काय. क्लीन पण सिटी. हां. एवढा क्लीन रस्ता, एवढे म्हणजे सगळे वाहनं एका रेषेमध्ये असं एकदम आणि समोर आणि पुढं पाऊस आणि गाडीमध्ये जॅपनीज एफ-एम लावलं होतं. हां, त्यामुळे हां, हां. जॅपनीज सॉन्ग आणि पावसाचा आनंद घेत मी 1 तासभर आमची जर्नी होती. ती जर्नी मी कंप्लीट केली. पण त्याच्यामध्ये ओके. मला एक गोष्ट जाणवली. म्हणजे एक गोष्ट म्हटलं की काय नक्की हा प्रकार काय तर सगळ्यात ऐकू आलं.
तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. या गोष्टी मी माझ्या ब्लॉग मधनं म्हण किंवा फेसबुक मधनं पण मी सांगितलेल्या आहेत. पण 1 तास मला हॉर्न ऐकला आणि म्हणून मग मी थोडे नंतर शिक्षकांना पण विचारलं, की जेव्हा नंतर मी पार्ट टाईम जॉब करायला लागलो, तिथं पण लोकांना मी विचारलं. तर मला एक हम्म. धक्कादायक म्हणू शकतोस किंवा एक वेगळी गोष्ट कळली. तर ती म्हणजे जपानमध्ये नॉर्मल वेळेला तू हॉर्न वाजवू शकत नाहीस. म्हणजे एखादा अच्छा. ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच इथं तरच हॉर्न हॉर्न वाजवला जातो. वाजवायचा. मग तो ओके. सायकलचा असेल, मग तो गाडीचा असेल किंवा तो बाईकचा असेल. सो ओके. ओके. हे पहिलं मला एकदम इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा आश्चर्यकारक जी गोष्ट हा, बघतोस ना, ऑड आहे ती थोडस की आपल्याला तर इंडियामध्ये सवय आहे पण आहे. हॉकिंगची थोडंसं जरी इंडियामध्ये. गाडी थांबली तरी प्याव, 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 प्याव वाजवतात काहीतरी उगीचच आणि एकदम त्यामुळे आता 1-2 वर्ष ना म्हणजे म्हणतो ना आपण, की एक वेगळीच लाईफ म्हणजे शांत लाईफ वाटते ना, एवढी शांत वाटते ना, की हॉर्न हा, नाही, काय नाही. आपल्या रस्त्याने जायचं, आपापली कामं करायची. हे खूप बदल पडतो. पण जर हॉर्न नसतील ना, म्हणजे हम्म. पर्यावरणासाठी तर चांगलं आहेच आहे. पण एक आपल्या चांगलं, स्वतःच्या लाईफसाठी किंवा स्वतःच्या आयुष्यासाठी पण ही खूप गोष्ट चांगली खूप आहे असं मला चांगली वाटतं. आहे. हा, 2 नक्कीच. वर्षाचा एक्सपिरियन्स करतो मी आता. मग तो आता 2 वर्ष इथे राहतोय जपानमध्ये. मग तिकडच्या लोकांबद्दल जेवढं आम्ही ऐकतो इंडियामधून, की ते खूप वर्कहॉलिक नेचरचे असतात. म्हणजे त्यांच्याबद्दलचे फॅक्ट्स आपण बघितले, जॅपनीज फॅक्ट. तर मग बरोबर. ते सांगतात की त्यांना पर्सनल लाईफ मध्ये स्पेंड करायला टाइम नाही. सो गव्हर्नमेंट इज फोर्सिंग देम की तुम्ही सुट्ट्या घ्या किंवा तुम्ही बोलतात ना रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज करा, थिएटर्स मध्ये मूवीज बघा. मग जॅपनीज बरोबर. लोकांचं बेसिक एन्जॉयमेंट कसं आहे? जसं आपण आता इंडियामध्ये आपण म्हणतो की फ्रायडे रिलीज आहे तर लोक थिएटरला जाऊन बघतायत. मग राइट, एंटरटेनमेंट राइट. इंडस्ट्री काय आणि मी जेवढं बघितलं ना जॅपनीज लोकांमध्ये, तर ते लोक अॅनिमी कार्टून जे कार्टून नाही म्हणतात ना, अॅनिमी बघतात ते लोक. अॅनिमे, अॅनिमे. आणि तो खूप मोठी म्हणजे मूवी इंडस्ट्रीपेक्षा किंवा बॉलिवूड हॉलिवूड पेक्षा पण खूप मोठी इंडस्ट्री आहे, जी अराउंड हो, एक हो. 60-70 वर्ष तिथे चालली आहे आणि लोक आवडीने बघतात आजही. मग नक्कीच, ते नक्कीच. थिएटर्स मध्ये बघतात की त्यांचा होमली एक्सपिरियन्स आहे किंवा व्हॉट काइंड ऑफ एंटरटेनमेंट डू दे प्रेफर, येस. की काय नक्कीच, टाईपचं नक्की. हा एंटरटेनमेंट प्रश्न म्हणजे त्यांच्यामध्ये. बरेच जण मला बऱ्याच वेळा विचारलाय, की ॲक्चुअली जॅपनीज लोकं नक्की एंटरटेनमेंटसाठी करतात काय? तर हा. त्यासाठी मी तुला एक एक्झाम्पल सांगतो, की जॅपनीज लोकं म्हणजे जॉबला किती महत्त्व देतात. हम्म. त्याचे एक एक्झाम्पल मी तुला पण आणि आपल्या लिसनर्सना पण देतो, की म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये आपण भरपूर वेळा आपण ऐकतो, की संप आहे. या कंपनीनं संप डिक्लेअर केलाय हा. किंवा या कंपनीनं बाबा लोकांनी संप डिक्लेअर केलाय. तर जपानमध्ये एका शूज कंपनी होती. तर त्या शूज कंपनीनं संप डिक्लेअर केला होता. हम्म. ओके. तर पण संप जरी डिक्लेअर केला, तर त्यांनी पूर्ण काम थांबवलं नाही. तर त्यांनी काय गंमत केली, की ज्याच्यामुळं म्हणजे गव्हर्नमेंटनं त्यांचं ऐकलं, तर त्यांनी हम्म. फक्त राइट लेगचा शूजच फक्त त्यांनी अच्छा. हा, हे हा. प्रोडक्शन चालू केलं आणि लेफ्ट हँड शूजचं प्रोडक्शन त्यांनी बंदच केलं. ओके. म्हणजे तुम्ही विकू तर नाही शकत. हां, विकू तर शकत नाहीस, पण तुझं काम पण थांबलं नाही. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट एक्झाम्पल तुला सांगतो बसचं एक्झाम्पल. जसं की हम्म. आपल्या इथं पण बसेसचा संप वगैरे होतो. तर आपण हा. म्हणजे आपल्या इथं जनरली बघतो आपण, की म्हणजे काय बघ कधी ॲक्चुअली मी ना कधीच कोणाचं कंपेअर कुठल्याच गोष्टी करत नाही. म्हणजे इंडिया असा आहे किंवा जपान असा आहे. कसं हा. असतं प्रत्येक देशाच्या काहीतरी एक पॉझिटिव्ह साइड्स असतात आणि काही-काही निगेटिव्ह साइड्स असतात आणि त्या ऑफकोर्स. प्रत्येकाला काही ना काहीतरी फॅक्टर्स जबाबदार असतात. पण मला हे सांगायचं होतं, की म्हणजे ही गोष्ट खूप मला आवडली, की बसच्या संपमध्ये ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या बसेस असतात, तर त्यांनी प्रवाशांकडनं तिकीटच नाही घेतलं. फ्रीमध्ये ते प्रवाशांना सोडायला लागले ते. त्याच्यामुळं काय झालं ऑब्व्हियसली तुझा लॉस होतोय. त्यामुळं गव्हर्नमेंटनं पण त्यांचं ऐकलं. म्हणजे अशा प्रकारच्या तुम्ही आयडिया ऐकायचंच आहे. काढू हो. शकता, की बाबा जेणेकरून इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकदम. कुणाची हानी न होता, मग ती वित्तहानी असेल किंवा मानवी हानी असेल, अशा प्रकारे गोष्टी जपानमध्ये खूप तुला दिसतील, वेगवेगळ्या अच्छा. प्रकारच्या. ओके. हां आणि ओके. त्या ओके. म्हणजे म्हणून मी कायम म्हणजे माझ्या व्हिडिओतनं म्हण किंवा मी म्हणतो ना, भन्नाट जपान. हम्म. जपान म्हटलं ना, की भन्नाट जपान हीच कन्सेप्ट मला तर दिसते. कारण एवढ्या भन्नाट गोष्टी आल्यात ना, की म्हणजे दिसल्या पण आहेत आणि भरपूर गोष्टी अनुभवल्या आहेत. मग तिथे चांगल्या गोष्टी पण असतात आणि थोड्या वाईट गोष्टी पण आहेत. इट डिपेंड करतं. कारण एव्हरी हा. कॉइन हॅज 2 साइड्स. ऑफकोर्स. ऍग्री, कम्प्लिटली ऍग्री की दोन कॉइन दोन साइड्स असणार. मग त्यांचं जे म्हटलं जातं त्यांच्याबद्दल की वर्कहॉलिकनेस त्यांना ओव्हर वर्कहॉलिक आहेत किंवा बोलतात ना काम प्रायोरिटी वरती ते लोक ठेवतात, की तेवढी बरोबर. जेवढी चांगली गोष्ट आहे तेवढीच वर्क लाईफ बॅलन्स पण तेवढाच त्यांना मेंटेन करावा लागतो. त्यांचं नक्की. गव्हर्नमेंट खूप इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या लोकांसाठी ते करतात, ते बघून मला पण बरोबर. जाम भारी करतात. वाटतं की नक्की. नक्की, बेसिकली नक्की. गव्हर्नमेंट हॅज नथिंग टू डू बिकॉज गव्हर्नमेंट वर्क्स ऑन जीडीपी. जर बरोबर. कंट्रीचा प्रोग्रेस चांगला होत आहे तर गव्हर्नमेंट विल नेव्हर स्टॉप. बट इथे उलट आहे. इथे लोकांना सांगितलं जातं की यू शुड टेक ब्रेक्स, यू शुड बरोबर. एन्जॉय, यू शुड स्पेंड टाइम विथ युअर फॅमिलीज अँड एव्हरीथिंग. मध्ये पेड कॅफेज असतील, नाही तर ते गर्लफ्रेंड वाला जे फेमस झालं खूप की ते ब तुम्हाला मिळतं तसं त्या काइंडच्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज बिकॉज पीपल डोंट वॉन्ट टू स्पेंड देअर टाइम. दॅट वॉज बरोबर ना. रिअली बरोबर. लवली ऍक्च्युली. पण बरोबर. नक्की आणि म्हणजे कसं एक आहे, की
नुसतं आणि तुझ्या मगाशी जो प्रश्न विचारला त्याचं पण उत्तर देतो मी तुला. आता काही की बाबा नक्की म्हणजे सुट्टी म्हण किंवा हे एन्जॉय मग कसं करतात ही लोकं. हां, हां, तर हां. ॲक्चुअली जपानमध्ये अशी सिस्टम आहे, की सोमवार ते शुक्रवार मोस्टली कंपन्यांना शनिवार, रविवारी सुट्टी असते. ओके. सो सोमवार ते शुक्रवार अगदी मन लावून म्हणजे ही माझीच कंपनी आहे असं काम करायचं हो. आणि शनिवार, रविवार बिनधास्तपणे मग तू म्हणजे लोकं पबमध्ये जातील किंवा हां. सगळ्यात ईझी म्हणजे जास्त पैसे पण खर्च नाही. घरी लोकं इथं दारू पितात. दारू म्हणजे दारू अच्छा. हा एक शब्द आपल्याकडे आला, इथं ओसाके म्हणतात. साके. ओसाकी म्हणतात. अच्छा. हां, ओसाका. सो आणि हे जपानचं कल्चरच आहे, की बाबा दारू पिणं हे म्हणजे कसं असतं, एक कुठली पण गोष्ट तू लिमिटपर्यंत केलास, तर ती गोष्ट कधीच वाईट नसते. पण हो. त्या गोष्टीचा जर अतिरेक झाला, तर मग ती दारू असेल किंवा कुठली पण गोष्ट असेल ती वाईट असते. पण जॅपनीज अच्छा. लोकांना आत्तापर्यंत मी म्हणजे मला जवळ-जवळ 2.5 वर्ष झाली. पण म्हणजे हँगओव्हर लोकं बघितली मी. पण असं हां. नाही, की कोणाला जाऊन धक्का दिलाय किंवा कोणाला जाऊन किंवा त्रासच भांडणं दिलाय. केली आहेत असं. हां. भांडणं केलेत, असं अजिबात नाही बघितलं. म्हणजे हँगओव्हर झालाय तो माणूस आणि त्या माणसाबरोबर म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलगीला हँगओव्हर झाली असेल, तर तिचा बॉयफ्रेंड असतो, तो तिला घरी घेऊन जातो. की असं बरं. आत्तापर्यंत असं नाही की रस्त्यात दंगा चालू केलाय, पोलीस आलेत किंवा मारामारी केली आहे, खून केलाय, असं एक पण एक्झाम्पल मी तर अजूनपर्यंत बघितलं नाही किंवा इव्हन तू अच्छा. तू किंवा आपल्या लिसनर्सनी पण न्यूजमध्ये कधीच तुम्ही वाचलं नसेल. त्यामुळं हां. जपानमध्ये दारू पिणं ही एक संस्कृती समजली जाते. म्हणजे इव्हन ते ओके, जेवताना ओके. सुद्धा ते दारू पितात. हा सगळ्यात मोठा म्हणजे आपल्या इथं कसं की दारू आपण एकतर जेवण व्हायच्या सुरुवात करायच्या आधी आपण दारू पितो. पण हो. जपानमध्ये दारू म्हण, वाईन म्हण हे जेवता-जेवताच पितात. जेवणानंतर जसं आपण घेतात. पाणी हां. पितो. हां, तसं तसं जेवणाबरोबरच होतं. सोबत ते घेतात. ओके, आणि ओके. पिक्चरचं जर म्हटलास तर खूप कमी लोकं म्हणजे एक 30% ते 40% लोकंच फक्त थिएटरमध्ये जाऊन थिएटर्स पिक्चर बघतात. करतात. हां. येस, नाहीतर बाकीची लोकं ही अॅनिमे किंवा ड्रामाज म्हणतो. ड्रामाज असतात हां. इथं. ते ड्रामाज बघतात आणि त्यांचा वेळ घालवतात. अच्छा. ओके, ओके. मग तू 2.5 वर्षामध्ये जपानचं जे चेरी ब्लॉसम आहे, जे माउंट फुजीकडे तेवढं फेमस जे आपण बघतो इंटरनेटमध्ये एकदम पिंक फोटोज आणि मध्ये पूर्ण बरोबर. फ्लोरल रोड्स बनवले आहेत. ते तू बघितलंस कधी? की जाणं झालंय कधी त्या हो, साइडला? हो बघितलंय मी. गेलाय? अरे वाह! फक्त बघितलं गेलोय. फक्त प्रॉब्लेम असा झाला, की जेव्हा मागच्या लगेच मी आल्या लगेच कोरोना आला. त्यामुळे जास्त हां. ठिकाणी म्हणजे तिथं म्हणजे कसं असतं काही-काही ठिकाणी खूप स्पेशल असतात ना, बिकॉज हां. म्हणजे ती ठिकाणं त्यासाठीच ओळखली जातात. तर अशा ठिकाणात अजून मी गेलो नाहीये. कारण सध्या अच्छा, कोरोना अच्छा. असल्यामुळे आणि या गोष्टी असल्यामुळं. पण बघितलं. नक्की म्हणजे सही आहे. चेरी ब्लॉसम कसा आहे, काय-काय गोष्टी कसं आहे, साकुरा कसं आहे, हां. इंटरेस्टिंग. तो मग बघायला मिळेल एक्सपिरियन्स तुम्हाला. तर शेअर करू शकतोस ना तू, की फर्स्ट टाईम जेव्हा तू 350 किलोमीटरने जेव्हा ट्रॅव्हल करतोस, त्यावेळेस आपण बरोबर. इंडियामध्ये एवढा ट्रॅव्हल नाही करत आहे. म्हणजे नाही 350 करत, नाही किलोमीटर करत. इंडियात नक्कीच, सांगायचं नक्कीच. झालं तर तू इथून ऑलमोस्ट कोकण म्हण किंवा आपल्या गावी आपण 1-1.5 तासात पोहोचू शकतो. पोहोचतो, तर पोहोचतो. बरोबर. तो एक्सपिरियन्स कसा होता? एवढा फास्ट रूटने तू ट्रॅव्हल करतोस खूप त्याचा? आहे. खूप म्हणजे बुलेट ट्रेनचा माझा पहिला एक्सपिरियन्स तर म्हणजे शिगा प्रिफेक्चरचा जर तू व्हिडिओ बघितला असशील, तर त्याच्यामध्ये होता. पण त्याच्यामध्ये कसं होतं, की एक 15 ते 20 मिनिटं फक्त बसलो हां. होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सरकी सांगलीमध्ये ग्लिम्प्स बसलाय होते आणि तू एकदम. कोल्हापूरला उतरलाय. सेम तसं हां. होतं. पण आता जर तू आत्ताचा जो व्हिडिओ म्हटलास तू हां. तो जो टोकियोला मी गेलो. बुलेट ट्रेनचा एक्सपिरियन्स हा म्हणजे सांगण्यापलीकडे आहे. म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येकानं तो अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कारण एवढी स्मूथ गाडी कोर्स. म्हणजे मी त्याच्यावरती रील्स पण बनवले आहेत. की जर तू कॉइन जरी ठेवलास किंवा तुझं ज्यूस जरी ठेवलास ना, तर तो ज्यूस किंवा कॉइन शेक सुद्धा नाही पडत होत. नाही. एवढी हो. गाडी ती स्मूथ आहे. म्हणजे तू बरोबर. विचार करू शकतोस किंवा इमॅजिन करू शकतोस, की हाऊ एक्झॅक्टली. हाऊ इट इज स्मूथ अँड फास्ट. आणि किती वर्ष झाली ते बनवून. असं नाही की आता बनवलं 2-4 हां, वर्षापूर्वी. बनवायचं. खूप वर्षापासून जपानचा आयकॉनिक आहे बुलेट ट्रेन. आयकॉनिक, आयकॉनिक. नक्की आणि एक दुसरा एक महत्वाची म्हणजे तू म्हटलास एक्सपिरियन्समध्ये काय करशील, तर कसं हं. होतं की म्हणजे तू ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रेन म्हण, बस म्हण, विमान म्हण, म्हणजे तू असं एकदम हे होतो, एक्झॉस्ट होतोस, जेव्हा तू 2-3 हां. तास ट्रॅव्हल करतोस तेव्हा. पण ते तर बुलेट आहेच. ट्रेनचं एक वैशिष्ट्य आहे, तू 3 तास ट्रॅव्हल कर, 4 तास ट्रॅव्हल कर, तू अजिबात एक्झॉस्ट होत नाहीस. एवढं हो. नक्की आहे. त्यामुळं म्हणजे तिने एवढी अशी स्मूथ बनवली ना, अरे कारण म्हणजे तुला वाटत पण नाही की ट्रेन चालली आहे आणि तू करतोयस, काहीच करतोय असं. आणि तू खात असतोस, लॅपटॉपवर काम करतोस, काहीच नाही. आणि तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये तुम्हाला चार्जिंगची सोय आहे, सगळीच सोय आहे. सगळ्या त्यामुळे तुम्हाला मॉडर्न अमेनिटीजने. टेबल आहे. सो असं काही वाटतच नाही की तू ट्रॅव्हल करतोयस. असं वाटतं की तू घरीच आहेस आणि घरी काम नॉर्मल आहे. करता तू चाललाय. सो. हा माझा इंटरेस्टिंग. म्हणणारा एक होता बुलेट ट्रेनचा. येस. बाय द वे आता जपानमध्ये आपण म्हणतो की एक इयरली त्यांच्याकडे व्हॉल्कॅनोज आर व्हेरी कॉमन. की राइट, भूकंप राइट. बरोबर. म्हणजे इंडियामध्ये आपण म्हणतो की इंडियामधल्या राइट. लोकांना भूकंप वाटला तर लोकांना 60-70 वर्षापासूनचे पण एकदम डेट वाईज लक्षात आहेत की हा एवढ्या साली आलेला, मग इथे आलेला, आम्ही बरोबर. धक्के ऐकलेत वगैरे. पण जपानमध्ये इट्स व्हेरी कॉमन म्हणजे त्यांच्या बिल्डिंग किंवा त्याचे स्ट्रक्चर्स ते पण तसे नक्कीच. स्ट्रक्चर केलेले आहेत. इंजिनियर तसं बरोबर. केलेलं आहे. त्या फॅसिलिटीज ज्याच्याने ते वॉटर जर आतमध्ये आलं सुनामीचं तर दे कॅन इव्हॅपोरेट लाईक
24 आवर्स मध्ये सिटी गेट बॅक टू नॉर्मल वगैरे. मग बरोबर. हे सगळं कसं आहे की जपानमध्ये तू कधी व्हॉल्कॅनिक एक्सपिरियन्स असा एक्सपिरियन्स केलास का की 4 to 5 रिश्टर स्केल्स की यू कॅन सी थिंग्स मुव्हिंग, की तुला जाणवतं की जमीन हलते आहे. भूकंप, ते कसं हा असतं? येस, नक्कीच नक्कीच. तो व्हिडिओ पण मी केलेला आहे. लोक म्हणतील तो व्हिडिओ म्हणतो नाही, ऍक्च्युली त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो. ऍक्च्युली माझं एक चॅनल आहे, कारण जेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं की जपानमध्ये आल्यानंतर मला अशा भरपूर गोष्टी दिसल्या, जसं की हॉर्न म्हण किंवा हा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या माहित नाहीत आपल्याला. म्हणजे आपण फक्त काय होतं, न्यूजपेपरमध्ये फक्त वाचतो आणि त्या फक्त गोष्टी कुठल्या असतात, बेसिक माहिती टोकियो आहे. आणि हो. ओसाका. हा, टोकियो आणि मेन ओसाका. तर मग सिटीजचा. मेन सिटीत आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की बऱ्याच असे वेगवेगळे ठिकाणं असतात की जिथं पर्यंत कोणी पोहोचू पण शकत नाहीये किंवा जिथल्या गोष्टी माहित नाहीये. आणि बरेच चॅनल बघतोस की तू फॉरेनमध्ये सगळे हिंदी इंग्लिशमध्ये चॅनल्स होते, पण आपल्या हा, मराठीमध्ये चॅनल कुठलंच नव्हतं. नव्हता. हा. सो आणि बऱ्याच जणांचं मला म्हणजे मी कसं, मला ऍक्च्युली पहिल्यापासून फोटोज आणि व्हिडिओज काढण्याचा पहिल्यापासून मला छंद आहे. तर म्हटलं की तोच छंद आणि त्याच गोष्टी जो मी अनुभवतोय ऍडव्हान्स स्किल ते करून. डोळ्यांनी मी नावाचं एक चॅनल सुरू केलं आणि मग अच्छा. त्या जपान भटकंती चॅनलमधनं मी अशा वेगवेगळ्या गोष्टी हा दाखवत जातो कायम. तर जर तुम्ही तुम्हाला बघायचं असेल, जे आता मी सांगतोय त्या तुम्ही ते जपान भटकंतीमध्ये तुम्ही सगळे अनुभव तुम्ही घेऊ शकता हो घर हो, बसल्या, ते पण आणि फ्री. ते तर सौरभ, तू आहेच. पण बघितलं असतीलच जपान बघितलं भटकंती. ऑफकोर्स. म्हणून तिथूनच तर मी शोधलं ना. मी जेव्हा शोधलं जपानमध्ये की इंस्टाग्रामला. जपान मराठी चॅनल्स किंवा इंस्टाग्रामवर मी शोधले ज्यावेळेला आपले युट्यूबर्स, त्याच्यामध्ये मला मिळालं जपान भटकंती. राईट. मग मी त्याचे बरेच व्हिडिओ बघितले. मी करन्सीचा एक व्हिडिओ ह्याच्यामध्ये आहे स्क्रिप्टमध्ये पुढे, ओके. की बरोबर. करन्सीचा जो व्हिडिओ होता की यू टॉक अबाउट जॅपनीज करन्सी, किती किती सिक्युअरपणे बनवली जाते आणि किती राईट, त्याच्यामध्ये राईट. जसं इंडियन करन्सीमध्ये आपण म्हणतो त्याच्याबद्दल खूप इंटरेस्टिंग, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. जपान भटकंती जे चॅनल आहे त्याची लिंक मी देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यामध्ये बऱ्याच सारे, जसं आज मी आता म्हटलं की व्हॉल्कॅनिक असेल, नाहीतर मग चेरी ब्लॉसम असेल, नाहीतर मग अजून अशा बऱ्याच गोष्टी ज्या पुढे व्हिडिओ डिस्कस होतील. तर ह्या सगळ्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओज मध्ये मिळेल, की कुठे, कधी, कसं, कोणता सीझन बेस्ट आहे किंवा अदर डिटेल्स. की तुम्हाला जर ह्याच्याशी कम्युनिकेट करायचं असेल अजिंक्यशी, यू कॅन कम्युनिकेट थ्रू इच चॅनल. तो इंस्टाग्रामवर व्हेरी मच ऍक्टिव्ह आहे, यू कॅन ऑलवेज कम्युनिकेट देअर. पण आज या व्हिडिओच्या निमित्ताने मी असे काही विषय आहेत जे त्यांनी स्वतःच्या चॅनलमध्ये बनवले, की त्या व्हिडिओज बद्दल त्याने बोललं जावं, म्हणजे एक असं एक इंटरॅक्शन व्हावं, लोकांना कळावं तुझ्या चॅनल बद्दल. म्हणून आपण हे सगळं फॉर्मॅट हा डिझाईन असा केलाय की आम्ही तुझं प्रमोशन करू, तू आमचं प्रमोशन करशील. दिस वे नाही, इट खूपच छान. वर्क्स. आणि कसं आहे, आणि महत्वाचं म्हणजे मराठी माणसाला केली मदत, हा सगळ्यात ऑफकोर्स. महत्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटतं. हो हो, नक्कीच. कारण कसं आहे की म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा किंवा एक सपोर्ट असतो ना, म्हणजे कसं आहे की तुझं चॅनल वेगळं आहे, तुझ्या गोष्टी वेगळ्या आहेत, माझ्या चॅनल वेगळ्या आहेत, पण आपण मिळून काहीतरी करतोय आणि आपण येस. लोकांना दाखवतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळेच तुझ्या जेव्हा मला मेसेज आला तेव्हा मी काही न विचार करता लगेच तुला हो. अच्छा. आता पुढचा प्रश्न आला की भूकंपचा. तर हम्म. मी एक भूकंपाचा व्हिडिओ सुद्धा केलाय आणि तो सगळ्यात मोठा भूकंप मी आजपर्यंत एक्सपिरियन्स केलाय. कारण मला वाटतं इंडियामध्ये असताना फक्त मी एकदा का दोनदा, म्हणजे माझा जन्म झाल्यापासून 2 भूकंप मी फक्त सांगलीमध्ये अनुभवले. तर आणि इथं म्हणजे अक्षरशः टीव्ही आणि बेड थोडासा हलला होता. अरे म्हणजे अरे काय बापरे. असं काय? मग लक्षात आलं, अरे आपण जपानमध्ये आहे, होणारच आहे असं इथे असं कॉमन होतं आहे. ते. हा. येस, येस. पण नक्कीच तो खूप, आणि त्या दिवशी 15 भूकंप झाले होते. बारके असेल बापरे. पण मोठे बारके 15 भूकंप एका दिवसात मी अनुभवले. शाळेमध्ये एकदा आम्ही बसलो होतो. तर इथं जपानमध्ये ऍक्च्युली तर शाळा म्हणतात. कॉलेज कॉलेज म्हणजे जे तू इंजिनिअरिंग बिल्डिंग हा, करतोस त्याला युनिव्हर्सिटी. त्याला कॉलेज म्हणतात. पण जसं तू म्हणजे स्पेशलायझेशन स्कूल, म्हणजे जॅपनीज लँग्वेज जर शिकत असशील तर त्याला स्कूलच म्हणतात. स्कूल म्हणतात. हा ओके. एक वेगळा प्रश्न आहे. हा एक वेगळं. त्यामुळे बऱ्याच लोकांना म्हटलं की स्कूल म्हणजे काय आहे, असं मला हा, बऱ्याच कळलं कमी कळलं. झालं. त्यासाठी मी क्लिअर केलं. तर ऍक्च्युली आम्ही शाळेमध्ये बसलो होतो आणि शिक्षक शिकवत होते आणि खालची जमीन हादरली. सगळे घाबरले 2 मिनिटं. शिक्षक म्हणजे काय नाही, काय नाही, चला चला चालू करा, चालू करा. आणि कॉमन म्हणजे आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं एवढं कन्स्ट्रक्शन म्हण किंवा एवढं त्यांनी टफ बनवले ना, कितीही मोठा भूकंप झाला तरी सुद्धा ते बेअर करतं. हे सगळ्यात हा, महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यामध्ये किती स्प्रिंग्स म्हणजे आहेत, असं बरंच येस, काय काय ऐकलेलं मी. बेसिक राईट. त्याचं जे ग्राउंड मध्ये आपण बेस बनवतो त्यावेळेला ते पुट सम स्प्रिंग्स देअर, कारण मग ते व्हायब्रेशन्स ते ऍब्झॉर्ब करतं म्हणून. नक्की, नक्कीच. डोक्यात मला पण जातं. भरपूर जणांचे मला आलेत, मला हे रिकमेंडेशन की बाबा त्याच्यावरती व्हिडिओ बनव, की नक्की कशा प्रकारचे असतात. अजून मलाच माहिती आहे, मला थोडं स्टडी करायला लागेल. त्यामुळे नक्कीच हो, त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवायचा विचार आहे माझा. बनव कारण बनव. बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे, कारण कसं आहे, भूकंप तर सगळीकडेच होतात, पण मग जपानची टेक्नॉलॉजी अशी काय आहे, की बाबा एक्झॅक्टली. त्याच्यामुळं त्यांची घरं
अजून पण नीट राहतात किंवा किती पण भूकंप आला तर सुद्धा. आणि एक ह्याच्यामध्ये मला एक ऍड करायचं आहे की सुनामी, म्हणजे सुनामीचा हा सुनामी म्हण किंवा इथं चक्रीवादळ म्हणू शकतो. चक्रीवादळचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. आणि चक्रीवादळ नंतर म्हणजे सपोज दुकानाच्या पत्रे उडाले किंवा सायकली पडल्या, कितीही काही होऊ दे, दुसऱ्या दिवशी किंवा फार तर फार त्याच्या पुढच्या दिवशी सगळं जपान क्लीन क्लिअर असतं आणि आहे. प्रॉपर लाईफ चालू असते. हे बघून मला इंटरेस्टिंग खूप आहे. आश्चर्य वाटलं आणि खूप छान वाटलं. म्हणजे अरे गेट काल बॅक टू तरी लाईफ. याच रोडवर काल तर मी याच रोडवरनं गेलो होतो आणि सगळं इथं पडलं होतं आणि एका दिवसात कसं काय झालं. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना की या म्हणजे शिकण्यासारख्या आहेत आपण, असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की हाऊ हाऊ कंट्री रिकव्हर्स. इव्हन तो मध्ये त्यांचं जे झालं मध्ये डिझास्टर एवढा मोठा, त्याच्यानंतर पण हाऊ कंट्री गॉट बॅक ऑन इट स्टँड. कशा लोकांनी त्यांचा तो अप्रोच ठेवला की आम्हाला माझा कंट्री आहे तर मला माझ्या कंट्रीसाठी वर्क करायचं आहे, मला कंट्री डेव्हलप करणं इट्स माय पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. इट राईट इज समथिंग व्हेरी लाईक अख्ख्या जगाला त्यांचा अभिमान आहे या गोष्टीसाठी की त्यांचं जे राईट. देशप्रेम आहे ते खरंच ते नेक्स्ट लेवल म्हणता येईल. नाही, खूप म्हणजे काय काय गोष्टी आहेत ना त्या खरंच म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि काय काय गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्या इंडियन्सकडनं शिकण्यासारख्या आहेत. तर त्यावर मी हो, पुढे मेन्शन करणारच आहे कुठल्या आहेत त्या. नक्कीच कारण नक्कीच. तू जे म्हटलास हिरोशिमा नागासाकी त्याच्यावरती सुद्धा मी एक हम्म. व्हिडिओ केला आहे आणि तो खूप म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल की तो कसा भूकंप सॉरी कसा त्यांनी बॉम्बस्फोट न्यूक्लिअर केला अटॅक किंवा केला. त्याच्यात काय काय इफेक्ट झाले, या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. तर तुम्ही तो हो दोन हो. व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळेल. तुझ्या चॅनलवरती ना मी एक व्हिडिओ बघितलेला ज्याच्यामध्ये ना इंडियन हम्म. कल्चर वर्सेस जॅपनीज कल्चर कम्पॅरिझन केलेलं की विच वॉज रिअली गुड. बरोबर एक बरोबर. 14-15 मिनिटाचा आय थिंक व्हिडिओ आहे तो, पण बराच मोठा आहे आणि तू असा वेगळ्या ठिकाणी जाऊन तू स्टँड करून पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी होतात की इंडियन कल्चरमध्ये त्या गोष्टी कशा आहेत आणि सेम सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला जॅपनीज कल्चरमध्ये पण त्या राईट. गोष्टी दिसतात. विच इज नक्की व्हेरी नक्की. लाईक कळतं की किती अभ्यास केला जातो त्या एका व्हिडिओसाठी आणि मग त्याच्यानंतर तो प्रेझेंट केला होता एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये. खरंच खूप इंटरेस्टिंग होता तो व्हिडिओ. मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तो नक्की व्हिडिओ नक्की नक्की देईन. बघा की इंडियन कल्चर वर्सेस जॅपनीज कल्चर असा तो व्हिडिओ आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. नाऊ आणि लेट्स. हा बोल बोल. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगतो की म्हणजे तुम्ही लोक व्हिडिओ बघतीलच, तुम्ही बघालाच, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातील देव आणि जपानमधील देव हे ऑलमोस्ट सिमिलर आहेत, ही बरेच जणांना ऑलमोस्ट माहिती सिमिलर नाही. आहेत. हो त्यामुळे हो तुम्ही हो. जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. नक्की बघा नक्की बघा. गणपतीचा आहे आय थिंक त्यातून लेख. येस. येस येस आय राईट. रिमेंबर मी राईट. बघितलेलं खूप आधी त्यावेळेला. ओके. बरोबर. नाऊ लेट्स टॉक अबाउट फूड. जॅपनीज फूड जे खूप जगप्रसिद्ध आहे. सुशी जे ज्याच्याबद्दल लोकांचा डायसी ओपिनियन आहे की काही लोक म्हणतात की इट्स अ गुड डिश की तुम्ही खाल्ले तर तुम्ही परत परत लोक ट्राय करतात. इट्स अन लाईक इट्स नॉट अ फूड दॅट यू इट, इट्स अन एक्सपिरियन्स लाईक आय हॅव अ सुशी एक्सपिरियन्स काइंड ऑफ थिंग. मग तू कधी ट्राय केलंस का सुशी किंवा अदर जॅपनीज फूड? मोस्टली तर फिशेस ते लोक खातात बिकॉज आयलंड कंट्री आहे. फिश कल्चर जास्त आहे दॅन लाईक पोर्क और चिकन. तर तू राईट. कधी ट्राय केलंस का जॅपनीज फूड ऑथेंटिक जॅपनीज आणि ते आपल्या कल्चरपेक्षा किती वेगळं आहे असं? ओके. नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली जपानमध्ये काय काय फूड खातात हा बऱ्याच लोकांमध्ये तुमच्या आता प्रश्न आला असेल तर त्याचं मी पहिल्यांदा उत्तर देतो आणि मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो की ओके. जपानमध्ये 3 प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारचे मांस खाल्ले जातात जसं की चायनीज लोक खातात तसे. बट तर चायनीज आणि जॅपनीज लोकांच्या मध्ये एकच डिफरन्स आहे, हे मला जॅपनीज लोकांनी सांगितले. हे मी तुला सांगतो की ऍक्च्युली चायनीज लोकांबद्दल जॅपनीज लोक काय म्हणतात ते. तर चायनीज लोक ते मला ऐकून मला पण खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे या हे आहे कसं, हे एकदम ती बरोबर गोष्ट आहे खरं तर. म्हणजे एक जपानमध्ये एक सेंटेन्स आहे, ते मी सांगत नाही पण त्याचं मीनिंग तुला सांगतो. हा. तर जॅपनीज लोक 4 पायाच्या सगळ्या गोष्टी खातात फक्त टेबल सोडून. इट्स अ व्हेरी कॉमेडी वाटतं, पण म्हणजे आहे सगळ्यांनी म्हणजे ऍक्च्युली सांगून मला गेले याच्यात. मागच्या आठवड्यामध्ये मला हा जॅपनीज लोकांनी सांगितलेला एक्सपिरियन्स आहे. खरंच आहे. चायनीज अख्ख्या जगात फेमस आहे की ते काही खाऊ शकतात. शक्यतो डॉल्फिन कुठं खात नाही. हा. तर आमच्या डॉल्फिनच्याच बरोबर विषय चालू होता. त्यामध्ये सांगितलं की जर चायनीज लोक खात नसतील तर कोणच खात नाही. सो हा एक मजेचा पक्ष झाला. पण जपानमध्ये ऍक्च्युली गाईचं मांस, डुकराचं मांस आणि चिकन या 3 गोष्टी फेमस आहेत. अच्छा. त्यातल्या जॅपनीज लोकांना म्हटलास तर त्यांना गाईचं मांस हे खूप आवडतं ऍज कम्पेअर टू डुकराचं मांस आणि ऍज कम्पेअर टू चिकन. चिकन. हा मी एक फॉर एक्झाम्पल एक 40 ते 50 लोकांना विचारलेल्या प्रश्नातनं मला हे जे पर्सेंटेज मिळाले ओके. त्याच्यातनं मी हा तुला हा. आन्सर सांगितलंय. आणि दुसरा प्रश्न की ऑथेंटिक फूडचा प्रश्न तुझा म्हटला असतो तर हा. सगळ्यात महत्वाचा मी आहे व्हेजिटेरियन. मी अच्छा. फक्त व्हेज केक खातो. त्यामुळं अजून तरी मी सुशी मीच अजून काही खाल्ली नाहीये.
पण मी पण ऐकले जसं तुझ्याकडे तू जसे एक्सपिरियन्स ऐकला तसेच मी सुद्धा ऐकलेले आहेत. पण ऑथेंटिक जॅपनीज फूडचा मला एक्सपिरियन्स आला तो म्हणजे जेव्हा माझं जॉबचं सिलेक्शन झालं हा आणि कसं असतं जपानमध्ये जेव्हा तुझं सिलेक्शन होतं तेव्हा इथे एक नाईटी शेकी म्हणजे जॉब ऑफर सेलिब्रेशन असं एक हा प्रकारचं हा इथे एक इव्हेंट असतो आणि त्या ओके इव्हेंटमध्ये तुला कंपनीचे मॅनेजर कंपनीचे ओनर यांच्याबरोबर तुला जेवायचं असतं. सो ओके आम्ही ओके जेवायला एका जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि त्या तिथं आम्हाला प्रॉपर मला ऑथेंटिक जेवणाचा मला तिथे एक्सपिरियन्स आला होता. काय बात आहे. काय काय खाल्लेलं मग तिथे व्हेज मध्ये काय खातात ते लोक सूप व्हेज मध्ये फक्त हे सॅलेड सॅलेड्स अँड सूप कॅबेजचं अच्छा सॅलेड असेल, गाजर असेल, बीट असेल. ओके ओके मग आपल्याकडे जसे मसाले लोक वापरतात तसं काही वापरलं अ, जातं की फक्त नाही व्हेजिटेबल तसं आहे जास्त जास्त मसाले नसतात. सॉल्टेड फक्त म्हणजे जॅपनीज फूड हा एकदम म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुला कोणाला स्पायसी म्हणजे मला स्वतःला स्पायसी फूड खायची खूप आवड होती पहिल्यापासून. आता ते बदलले चांगली तो विषय ऑफकोर्स दुसरा आहे. नाही तो आता बदलले ती आवड आता. पण म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की आळणी जेवण आहे. आळणी शब्द हा बऱ्याच जणांना कळेल. तर आळणी जेवण सारखंच जॅपनीज जेवण असतं की त्याला काही जास्त चव नसते किंवा काय नसतं. जर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जेव्हा जेवण जेवता तेव्हा तुम्हाला हम्म नक्कीच एक्सपिरियन्स अच्छा आणि असं थोडा थोडंसं आणि येस, येस. स्पायसी प्रकार हा खूप कमी असतो. त्याचमुळं जॅपनीज लोकं ही खूप हेल्दी असतात. म्हणजे इव्हन हा ते जरी गाईचं मांस खातील, डुकराचे मांस जरी खात असतील ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ऑइल हे खूप चांगलं प्रकारे यूज केलं जातं आणि हम्म मसाले नसल्यामुळं ते जास्त फॅटी होतं. सो इट्स हा इट्स अ मोर म्हणजे प्रोटीन्स त्याच्यात जास्त मिळतात आणि फॅट कमी होतात. त्यामुळे जॅपनीज लोक किती पण म्हणजे मी जवळ-जवळ आत्तापर्यंत फक्त 3 किंवा 4 लोक अशी बघितलेत, की बाबा ज्यांचे असे पोट वाढले किंवा असं. नाहीतर बाकी हा सगळे ओव्हरऑल आणि ती ओव्हरऑल आत्ता काटक झाले. असतात पूर्वी बघितलं असतं, पूर्वी सगळे फिट असायचे. तर आता तो थोडासा जपानमध्ये पण ट्रेंड बदलायला लागला. हा ते तर आहे फास्ट फूड कल्चर सगळीकडेच जात आहे वर्ल्ड मध्ये पण ओव्हरऑल त्यांच्या राइट. हेल्थच्या बाबतीत दे आर व्हेरी खूप, कॉशियस खूप, जगातली खूप. सगळ्यात काय बोलतात त्याला एजने जगणारी लोक जपानमध्ये आहेत की मोस्ट येस. पीपल अबोव्ह 100 एज येस, त्यांच्या येस. तो कंट्रीज मध्ये पण आहेत ॲक्चुअली येस. ते ॲक्चुअली त्याचं ती एवढे वर्ष का जगतात त्याच्यावरती पण आपला व्हिडिओ येतोय. त्यामुळं नक्कीच तुम्ही नक्की जपान नक्कीच स्टे भटकंतीला ट्यून येस, स्टे ट्यून्ड फॉर मोर नक्की अपडेट्स. कळलं नाही कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. म्हणजे ॲक्चुअली एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. म्हणजे मी हम्म जिथं पार्ट टाईम जॉब करत होतो. जेव्हा मी शाळेमध्ये शिकत होतो, तेव्हा मी कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये पार्ट टाईम जॉब करत होतो. जसं ओके आपल्याकडे ओके डी-मार्ट वगैरे आहे. तसं हा जपानमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे. 7-11 नावाची चेन आहे. बऱ्याच लोकांना हा हा माहीत हा असेल, की ती 24 अवर्स ओपन असते. तर त्या ठिकाणी मी पार्ट टाईम जॉब करत होतो. तर ओके तिथं जेव्हा आजी-आजोबा यायचे, तेव्हा मी त्यांना विचारायचो, "तुमचं वय किती किंवा काय हो किती?" परवा म्हणजे 2 आठवड्यापूर्वी मी जेव्हा जॉब लेफ्ट केला, तेव्हा मला एक हम्म एक्सपिरियन्स सांगतो. मी एका आजीने विचारलं, "तुमचं वय किती?" त्यांचं उत्तर ऐकून मीच 2 मिनिटं शॉक झालो. त्यांचं वय होतं 106 वर्ष आणि त्या आजी 106 वर्ष स्वतः सामान स्वतः सामान शॉपिंगला खरेदी आल्या येस, येस. स्वतः ओ सामान खरेदी करायला नाईस आल्या होत्या. स्वतः क्रेडिट कार्ड जे जपानमध्ये इथं त्या शॉपिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल 7-11चं त्यांचं एक कार्ड नानो आहे असं कार्ड हा असतं. येस, येस. तर ते कार्ड घेऊन ते कार्ड स्कॅन करून प्रॉपर पद्धतीने म्हणजे मी एवढं शॉक झालो, की अरे त्यांचं वय एवढं आहे आणि या कसल्या खूप छान प्रकारे काम करतात. एक्झॅक्टली मॅन तर एकशे ह्या सहा गोष्टी खूप वर्षाचं एज खूप त्याच्यामध्ये तुम्ही एजमध्ये शॉपिंग सेंटरला येता आणि मग देन यू आर युझिंग स्कॅनर्स अँड आयडीज आणि तुम्ही एवढे टेक्नो नक्की. सावी आहात 106व्या वर्षी म्हणजे येस, येस, येस. नक्कीच, नक्कीच. खरंच आणि म्हणजे खूप वाखाणण्याजोगं म्हणजे आहे एकदम वाखाणण्याजोगं आहे. ॲक्चुअली हा एक थोडासा संस्कृतीमधला किंवा एक थोडासा फरक आहे असं मी म्हणेन. जसं की आपल्या इथं म्हणतो ना, की आपण एक रिटायर होतो. पण जपानमध्ये हम्म रिटायर ही पद्धत नाहीये. कारण ओके जपानची लाईफ खूप कॉस्टली असल्यामुळं इथं आणि आई-वडील आणि मुलगा असं हा रिलेशन इथं जपानमध्ये खूप कमी आहे. ॲज अ अच्छा फॉरेनमध्येच खूप कमी आहे. जसं आपल्या भारतामध्ये आपण कसं आहे, की जॉईंट म्हणजे फॅमिली कल्चर मुलगी लग्न झाली तर सुद्धा आई-बाबांची सेवा करते किंवा आई-बाबांचा विचार कायम करत असते किंवा हो मुलगा हो हा हो कायम करत असतो. पण जपानमध्ये कसं आहे, की एक 17-18 वर्ष झालं, की ती मुलं वेगळी इंडिव्हिज्युअल राहायला लाईफ चालू करतात आणि त्यांची लाईफ वेगळी असते. आणि त्यामुळे त्यांचे आई-बाबा हे त्यांना जर जपानमध्ये लाईफ हे करायची असेल, स्पेंड करायची असेल, तर त्यांना पार्ट टाईम जॉब हा करायला लागतो. त्यामुळे मी आता ज्या ठिकाणी मी जॉब करतोय, तिथं पार्ट टाईम जॉब म्हण किंवा फुल टाईम जॉब करणारे 80-85 वर्षाच्या आजोबा सुद्धा आहेत. बाबा सो ते म्हणजे मी शॉक झालो. म्हणजे 85 वर्ष आणि ते आजोबा असे स्टील असे काम वर्किंग करतात, की जसं की एक 40 आपला 30 वर्षाचा मुलगा काम करतोय. सो म्हणजे या गोष्टी एक्सलंट नक्कीच म्हणजे या गोष्टी आहेत ना, खूप मला शॉक बसला. जेव्हा मी बघितलं ना, म्हणजे एवढं वय असून सुद्धा एवढ्या भारीतल्याप्रमाणे हे काम करतायत. तर त्यांची काय म्हणजे बॉडी काय नक्की काय असं काय ऍक्च्युली हे हा म्हणतो ना आपण, असं काय गुपित आहे, ते मला शोधूनच काढायचं आहे. ऍक्च्युली सो 80-85 वर्षी सो त्याच्यावरती ते गुपित काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. काय आहे नक्कीच ते. नक्कीच
मग बाकी ज्या आता कल्चरल गोष्टी आता मेजर सिटीज आपण ऐकतो नेहमी टोकियो असेल, क्योटो असेल, येस, आता तू नाव आलं ओसाका. हे 3-4 सिटीज सोडून पण एक अदर मोठा कंट्री आहे जिथे माउंट फुजी हो, असेल, नाही तर मग अदर नॅचरल त्यांचे गार्डन्स वगैरे पण खूप फेमस आहेत किंवा अदर पार्ट्स ऑफ द बरोबर. वर्ल्ड आहे. तू पण आय थिंक या मेजर सिटीज सोडून एक अदर सिटी मध्ये राहतोस. खूप मोठंसं येस, नाव मला प्रोनाउन्सिएशन येत नाही त्या सिटीचं. येस. नाही, कुठे मी राहतोस? ऍक्च्युली आधी मी राहत होतो वाकायामा म्हणून. अच्छा. जे तू माझ्या आधीचे व्हिडिओ बघितला ते सगळे वाकायामा मधले होते. वाकायामा पण मध्ये ते, आता हा. मी आता मी वाकायामावरनं मी आता नागोयाला शिफ्ट झालो. अच्छा. नागोया पण ही 3rd नंबरची सिटी आहे. अच्छा, ओके ओके. मग ह्या मेजर सिटीज मध्ये आणि नॉर्मल जसं आपण म्हणतो की मुंबई, पुणे, नाशिक, मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद, ह्या सिटीज मध्ये फरक पडतो. एक टियर 1, टियर 2 सिटीजचा प्रकार आहे इंडियामध्ये. तसं बरोबर. जपानमध्ये आहे का की मेजर सिटीज मध्ये लाईफ पूर्ण वेगळं आहे आणि येस, येस. जे थोडाफार आहे. लोकल सिटीज थोडाफार आहे. मध्ये वेगळं पडतं असं? थोडाफार म्हणजे फरक म्हणजे कसं, की स्वच्छता किंवा बाकी सगळ्या गोष्टी सगळ्यामध्ये कॉमन. जेव्हा मला धक्का असा जेव्हा बसला, जेव्हा मी खेडेगावात गेलो जपानच्या, तर हा. जपानच्या खेडेगावातले रस्ते सुद्धा एकदम क्लीन आणि तिथं सुद्धा मॉल होते. सो हो. काहीच फरक नाही. फक्त फरक काय आहे, की खेडेगावातले अपार्टमेंट असतील तर ते फार मोठे अपार्टमेंट्स नाहीत किंवा मॉल असतील तर एक 2 ते 3 मॉल असणार आणि तेच जर तू ओके ओके. सिटीमध्ये गेला तर तुला प्रत्येक 2-2, 3-3 प्रत्येक किलोमीटरला एक सेगमेंटला मोठे आहेत. मॉल भेटतील. ओके येस, येस. आणि थोडासा म्हणजे पब्स वगैरे ते तुला सिटीमध्ये जास्त दिसतील. ओके ओके ओके, येस. गॉट इट. आणि जिथं यंग पब्लिक आहे, तिथं मग यंग पब्लिकचे म्हणजे फेस्टिव्हल्स वगैरे ते सेलिब्रेशन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी. पण असा ओके. फार मोठा असा फरक नाहीये. थोडे किरकोळ डिफरन्स आहेत. पण एक मला म्हणजे खेडेगाव जरी असेल म्हणजे आणि जपानमध्ये मोस्टली ज्या कंपनीज आहेत, त्या सगळ्या गाव साइड म्हणजे आपल्या गावा हा, साइड सगळ्या सिटीच्या बाहेर आहेत, हा. कंपन्या आहेत आणि जर तुला चांगला एक्सपिरियन्स असेल, एक 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स, तर तुला प्रॉपर टोकियोमध्ये प्रॉपर टोकियोच्या सिटीतल्या ऑफिसमध्ये काम करायची संधी मिळते. हा, स्टार्टिंगला जोपर्यंत तुला एक्सपिरियन्स गेन होत नाही किंवा जोपर्यंत तुला प्रॉपर जॅपनीज बोलता येत मेजर नाही, सिटीज मध्ये तोपर्यंत नाही आहेत. येस, मेजर सिटीमध्ये जरी असलं असतं त्या गावामध्ये. त्यामुळं कसं आहे, की असं नाही की गाव आहे म्हटल्यानंतर साधं आहे, काही नाही. सगळं नाही सगळं नाही, चालणार, सगळं बेसिक. तुम्हाला कन्व्हिनियंट स्टोअर मिळणार, सगळं काहीच प्रॉब्लेम नाही. चांगलं आहे. मग तिकडे फेस्टिवल्स वगैरे कोणते सेलिब्रेट केले जातात? जसं आपल्या इंडियामध्ये बघतो, इंडिया जो लाईक कंट्री ऑफ फेस्टिवल्स म्हणू शकतो आपण. प्रत्येक महिन्यात 2-4 तरी करतोच. येस, मग इथं तिथे इथं मेन ख्रिसमस कोणते फेस्टिवल्स आहेत? इथं क्रिसमस. ख्रिसमस आहे, हॅलोवीन आहे. ओके. आणि फेस्टिव्हल्स जर म्हटलं असतं तर बरेच फेस्टिव्हल्स हे चायनामधनं इथं आले. म्हणजे चायनीज अच्छा, ओके. लोकांचे सेलिब्रेट ते इथं सेलिब्रेट करतात. ओके, मग त्यांचं कल्चर मिक्स, कल्चरल शॉक मध्ये आपण म्हणायला गेलो तर इंडियाचं कसं स्वतःच येतं. त्यांच्यामध्ये बरोबर. जॅपनीज, कोरियन, चायनीज असा मिक्स कल्चर त्यांचं आहे का? की त्यांचं येस, येस. स्वतःचं आयडेंटिकल राइट. कल्चर पण आहे, एक्झिस्ट करतं असं? फेस्टिव्हलमध्ये जर म्हटलं ना, तर थोडंसं फेस्टिव्हलमध्ये मी जेवढं ऑब्झर्व्ह केलं तेवढं थोडंसं चायनीज आणि जॅपनीज थोडंसं मिक्स आहे. पण जर ओके. वर्क कल्चर म्हटलं तर वर्क कल्चर इज देतो तेकी नाही म्हणजेच त्यांचं स्वतःचं ट्रॅडिशनल आहे आणि किती वर्ष झाली तसं त्यांनी ते चेंज नाही केलं. हा, ते आहेच. आता जशी म्हणजे आमच्या इथे इंडियामध्ये एक आयपीओ लॉन्च झालं जॅपनीज कंपनीची. ओके. त्यांच्यामध्ये 400 इयर्स, 500 इयर्स अगोच्या कंपनीज आहेत, ज्या म्हणजे बेसिकली जेव्हा जगाला कंपन्या माहिती नव्हत्या तेव्हापासून त्या एक्झिस्ट बरोबर. करतात. काम करतात. किंवा काही बरोबर. फेमस ब्रँड लाईक आपला कायच नाव होतं, सुपर, अच्छा, नाव विसरलं मी त्याचं. तो एक फेमस ब्रँड आहे. म्हणजे बरं. असे बरेच सारे असे आहेत कल्चरल की खूप वर्ष जुने ब्रँड्स आहेत जे अराउंड एक नक्कीच, 200 नक्की. हो. वर्ष 250 वर्ष एक्झिस्ट करतात हो. त्यांच्या कल्चरमधून. बरोबर. जबरदस्त. जबरदस्त म्हणजे कंट्री एकदम हां, एक्सपिरियन्स त्यामुळे करायला. त्यांचं वर्क कल्चर हे खूप ऑथेंटिक आहे आणि खूपच म्हणजे त्यांचं एक वेगळंच आहे. त्यांचा म्हणजे एक वेगळाच इसेन्स आहे आणि त्यांनी तो कायम अजूनपर्यंत जपलाय हे फार विशेष महत्व आहे. एक्झॅक्टली. ते खूप त्यामुळेच तुला माहीत महत्वाचं आहे. असेल, की अजून सुद्धा जॅपनीज कंपनीमध्ये तुला काम करायचं असेल, तर तुला हम्म. जॅपनीज हे यायलाच पाहिजे. नाहीतर मग अशा काही कंपल्सरी. कंपन्या आहेत, की जसं की बाबा काही-काही कंपन्या, की ज्यांना तुमचं इंग्लिश चालू शकतं. तर त्यासाठी हम्म. पण तुला इंग्लिशसाठी एक एक्झाम द्यावी लागते. जपानमध्ये इथं टोईक एक्झाम चालते. अच्छा. टोईक आणि टोफेल एक्झाम आहेत सगळ्यांना माहिती आहे. पण जपानमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर टोईक एक्झाम लागते आणि टोईकमध्ये जर तुझा 900च्या वरती स्कोर असेल आणि जर तुला इंडियात जर प्रॉपर चांगला एक्सपिरियन्स असेल, 2-3 वर्षाचा सॉफ्टवेअरमध्ये वगैरे, तर सुद्धा हा. तुला जॉब मिळण्याची शक्यता आहे. मिळेलच अच्छा, असं ओके. गॅरंटी नाही. पण ओके, शक्यता म्हणजे आहे. यू कॅन अप्लाय फॉर. येस, येस. राइट. त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे डिटेल माहिती तुम्हाला पाहिजे नाही, असेल, की खूप टोईक लोकांना एक्झाम ऍक्च्युली, हा, म्हणजे हो, तुमचे म्हणून चॅनल्स जे आहेत राइट. ना, खूप लोक विचार करतात की अप्रोच करायचं, म्हणजे एक कॉन्टॅक्ट पाहिजे जो तिकडचं लोकल मला सांगेल. तर राइट. नक्कीच. तशा सगळ्या लोकांना मी नक्की सांगेन की यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट हिअर. त्यांच्या चॅनल बघा, येस. त्यांच्या चॅनलच्या व्हिडिओज बघा, मग तुम्हाला बऱ्यापैकी कल्चर त्यांचं समजेल, त्यांची लोक समजतील. बेसिक लाईफ तिकडे कसं आहे, रुटीन म्हणजे राईट फ्रॉम शॉपिंग मॉल टू
सिटी रोड्स पासून कसं कल्चर आहे, किंवा जसं ते म्हणते की गावं जिथे ते राहतात तिकडे त्यांचं व्लॉगिंग म्हणा किंवा तिकडचे त्यांचे एक्सपिरियन्सेस तुम्हाला सगळं त्यांच्या चॅनलवरती बघायला मिळेल. तुम्ही नक्की चेकआउट करा यांचं चॅनल. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. किंवा जो व्हिडिओ मी मगाशी म्हटलं की कल्चरचा व्हिडिओ असेल, नंतर मग त्यांचं जे करन्सी रिलेटेड मी जे मगाशी म्हटलं की जॅपनीज करन्सी कशी प्रिंट केली जाते, प्रॉपर विथ प्रॉपर परमिशन्स आणि एव्हरीथिंग, ते प्रॉपर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो एक व्हिडिओ मला खूप इंटरेस्टिंग वाटला. मी 2-4 व्हिडिओच्या लिंक, त्यांच्या चॅनलची लिंक, त्यांच्या इंस्टाग्रामची लिंक, असं सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर सगळ्या चेकआउट करा सगळ्यांनी. सो आय थिंक वी आर डन विथ क्वेश्चन्स. एनिथिंग फ्रॉम युअर साइड? तुला काय विचार सांगायचं आमच्या ऑडियन्सला, काय बोलायचं आहे, कुठली जपान बद्दलची इन्फो किंवा अदर दॅन दॅट? नाही, अजून एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, की बऱ्याच लोकांना जो प्रश्न असतो, की म्हणजे जपानमध्ये लाईफ जपानमध्ये कॉस्टली आहे. तर जपानमध्ये लाईफ किती कॉस्टली आहे, म्हणजे जपानमधल्या हा. भाज्यांचे दर एवढे महाग आहे, तर ते तुम्ही डायरेक्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा. कारण इथं 3 कांदे 200 येनला मिळतात. हो. एवढं महाग. सो येस. बापरे. त्याचबरोबर बरेच जे लिस्नर असतील ते बरेच ज्यांना म्हणजे जॉब, म्हणजे काय काय इंजिनियर्स असतील, काय काय कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील, काय काय शिक्षक असतील, तर हम्म. त्या लोकांना जपानमध्ये किती पेमेंट आहे, म्हणजे प्रत्येक प्रोफेशनसाठी जपानमधला किती पेमेंट आहे ह्याच्याबद्दल सुद्धा मी एक फार महत्वाचा व्हिडिओ केलेला आहे. आणि तो व्हिडिओ खूपच चांगला चाललेला आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही तो नक्की बघा, कारण त्या व्हिडिओ नंबर तुम्हाला नक्की नक्की कळेल की नक्की जर नक्की तुमच्या चेक करा. इन फ्युचर जॅपनीज शिकायची तुम्हाला इच्छा असेल, तर तुमच्या प्रोफेशनसाठी तुम्हाला किती पेमेंट मिळू शकतं. आणि ओके. तिसरा महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणजे जे कोणी जॅपनीज लँग्वेज शिकणार असतील त्यांना मी एक गोष्ट सांगायची, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जेव्हा तुम्ही जपानमध्ये कंपनीमध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला लाईफ टाईम एम्प्लॉयबिलिटी म्हणून तुम्ही काम करू शकता. म्हणजे तुम्हाला येस. तिथं काही कुठं जायची गरज नाहीये आणि पेमेंट पण तुम्हाला जपानमध्ये खूप चांगलं मिळतं. फार भारीतलं नाही आणि फार कमी असं नाही. इट्स अ मॉडरेट, म्हणजे तुम्ही चांगली लाईफ तुम्ही जगू शकता अशी आहे. पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या देशामध्ये तुम्ही जगता. एक्झॅक्टली. लाईफ अपग्रेड सो होतं. येस, आता जी लोक काय काय जे हे प्रेक्षक किंवा लिस्नर्स आता जॅपनीज लँग्वेज शिकत सुद्धा असतील त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की नक्कीच जॅपनीज लँग्वेज इज वन ऑफ द टफेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड. ऑफकोर्स. त्यासाठी मला वाटते चायनीज नंतर सेकंड चायनीज नंतर टफेस्ट तीच आहे. लँग्वेज हो. जॅपनीज आहे. चायनीज आहे. तर तुम्हाला थोडेफार अडचणी येतील बेसिक स्टार्टिंगला. N5 तुम्ही कव्हर केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही आता मी मला क्विट करायचं आहे, मला काही याच्या पुढे जायचं नाहीये. पण मला हेच सांगायचं आहे की क्विट करू नका. तुम्ही तुमचे कष्ट चालू ठेवत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. थोडीशी नक्कीच अवघड आहे, नक्कीच. कारण कसं आहे की याच्यामध्ये चित्रलिपी, कांजी या भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे थोडंसं तुम्हाला अवघड ओके जाईल. ओके. इन केस मला काय डिफिकल्टीज आल्या तर तुम्ही मला Facebookवर किंवा Instagramवरती मला कनेक्ट होऊ नक्की शकता. मेसेज करा. काही प्रॉब्लेम नक्की असतील तर कनेक्ट करा. नक्कीच नक्की मेसेज करा. आणि सगळ्यात सौरभ तुझं मनापासून अभिनंदन, कारण म्हणजे आज थँक्यू. आपल्या शेवटी आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्याशिवाय तुमच्या अजून मनामध्ये कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करा. बघू अजून नक्की एक कमेंट जर करा. हा. म्हणजे कमेंट वरती जर जमला तर आपण करू शकतो. करू जसं वेळ शकतो. मिळतो नक्कीच त्या करू शकतो. नक्कीच आम्ही एक प्लॅन करू. तुम्हाला अजून काय नक्कीच. क्वेश्चन्स असतील जपान बद्दलचे, तर तुम्ही कमेंट मध्ये करा. जिथे आन्सर करणं शक्य असेल तिथे आमच्या दोघांपैकी कोणी, जर नक्की, त्याचा नक्की. मी त्याला सांगेन, तो करेल स्वतः कमेंट, तुम्हाला रिप्लाय करेल, आन्सर्स करेल. सो कीप दॅट क्वेश्चन आन्सर कमिंग. कमेंट्स येऊ दे व्हिडिओज वरती, लाईक्स येऊ दे, व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसोबत. सगळ्यांनी चॅनल चेकआउट करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा नक्कीच. येस, येस, येस. थँक्यू. नक्कीच, थँक्यू व्हेरी नक्कीच. मच. आणि येस, येस. आणि सौरभचा पण चॅनल सबस्क्राईब करा, कारण तो पण खूप चांगली ऍक्टिव्हिटी करतोय. कारण कसं आहे की म्हणजे बरेच लोक फॉरेनमध्ये असतात आणि बरेच लोकांचे युट्यूब चॅनल सुद्धा असतात. पण कसं आहे हो. की एक माहित नसते. म्हणजे तुझे लिस्नर असतील हा, किंवा रिच नाही म्हणत लोकांना तेवढा माहिती पाहिजे. आपला. येस, येस. मला माहिती पाहिजे. मला जपानबद्दल माहिती पाहिजे, पण मला मिळत नाहीये. तर अशासाठी तू एक मला वाटतं एक गाईडलाईन्स म्हण किंवा एक सेटअप करून देतोस तू, आणि ही खूप येस, चांगली गोष्ट आहे ऑफकोर्स. असं मला वाटते. त्यामुळे तुम्ही त्या चॅनल सबस्क्राईब केलंच असेल, पण शेअर नक्की करा हा व्हिडिओ, कारण नक्की या शेअर करा. व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला काहीतरी वेगळं नक्कीच काहीतरी मिळालं असेल. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. नक्की नक्कीच. थँक्यू अजिंक्य फॉर बिंग देअर. चलो. खूप मजा आली तुझ्याशी बोलून. आणि मला पण छान आली, मजा वाटलं बोलून.